सातारा में रोहित पवार ने महाराष्ट्र सरकार पर महिला सुरक्षा को लेकर गंभीर आरोप लगाए हैं। उन्होंने कहा कि राज्यों में अपराध बढ़ रहे हैं और हर घंटे एक बलात्कार जैसी स्थिति बन रही है। उन्होंने कानून व्यवस्था, न्याय में देरी और शक्ति कानून के सही क्रियान्वयन की मांग उठाई है। साथ ही भाजपा पर विपक्षी नेताओं को दबाने और तोड़ने का आरोप भी लगाया है। 100% हे सरकार अपयशी ठरते, कारण का कायदाच असा आहे की लोकांना कायद्याची भीती राहिलेली नाही। दिवसाला 24 बलात्कार आपल्या महाराष्ट्रात होत आहेत, म्हणजे तासाला एक बलात्कार तिथं होतोय। काल परवा मी अकोला या जिल्ह्यामध्ये गेलो होतो, अशीच एक घटना तिथं घडली। त्यानंतर कोल्हापूरमध्ये पण अशीच एक घटना घडली। आणि सगळ्यात महत्त्वाचं की कायदा हा न्याय देणारा नसला, नाहीतर तिथं मुद्दामून विलंब हा लागतो। त्यामुळे अनेक मुलींवर अन्याय आणि परिवारावर अन्याय होताना आपण सर्वजण बघितलं। मी जालन्यामध्ये एका तालुक्यामध्ये गेलो होतो, तिथं 3 वर्ष झाल्या घटनेला। एका 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिला जसं नचरापूरमध्ये तिथं डोक्यात दगड घालून मारण्यात आलं होतं दुर्दैवाने, तसं ती घटना घडली 3 वर्षापूर्वी। अजूनपर्यंत तिला न्याय मिळालेला नाही। त्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करूच। साताऱ्यामध्ये सुद्धा उद्या दुपारी मी स्वतः साताऱ्याजवळ जी घटना 9 महिन्यापूर्वी झाली होती, एका लहान मुलीला तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करून तिला मारण्यात आलं होतं, त्या परिवाराला जाऊन भेटणारे त्यांचं सुद्धा मत हेच आहे की आम्हाला न्याय मिळत नाही। त्यामुळे न्याय देण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्रित प्रयत्न करून नवीन कायदा आणावा लागेल। शक्ती कायदा हा जर लागू झाला, परत एकदा महाविकास आघाडी लागू केला होता, परत जर आपण लागू केला, आमचा तर पाठिंबा राहील, तर मग कुठं ना कुठंतरी महिलांना न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं। राष्ट्रवादी अजितदादांच्या पक्षातल्या लोकांना फोडलं, बरोबर। एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातलं फोडलं। आता कुणी फोडलं? हे काय आम्ही फोडलं का? भाजपलीच फोडलं ना। पैशाचा, दबावाचा, धमकीचा वापर करून इथे असणाऱ्या उमेदवार जे निवडून आले त्यांना फोडलं। आता हे जे साताऱ्यात घडलं ते उद्या जाऊन महाराष्ट्रात आमदारकीच्या बाबतीत घडणार नाही असा जर विचार भाजपचे मित्रपक्ष करत असतील तर वेगळ्याच स्वप्नामध्ये त्या ठिकाणी ते बसलेले आहेत। आजच सांगतो 2029ला या दोन्ही पक्ष मिळून 40 पेक्षा जास्त आमदार हे भाजप फोडेल आणि त्यांच्या चिन्हावर त्या ठिकाणी ते लढवेल। तेव्हा कुठलंच स्वप्न बघता येणार नाही, पळताभुई त्या ठिकाणी थोडी होईल। त्यामुळे आजच ती वेळ आहे। भाजपच्या विरोधात ज्या पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरून तिथे लढत आहोत, तसं लढा। लोकांचा विश्वास जिंका। सत्ता